श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिना दत्तगुरूंचा. दत्त जयंती आणि मार्गशीर्ष गुरुवारी आपण दत्त उपासना केली. त्याबरोबरच वैभव, संपत्ती, ऐश्वर्य, भरभराट देणारे महालक्ष्मी व्रत केले. त्याचे उद्यापन करण्याची वेळ अर्थात मार्गशीर्षाचा चौथा गुरुवार 18 डिसेंबर रोजी येत आहे. ही पूजा विधिवत कशी करावी? मार्गशीर्ष मासात केले जाणारे महालक्ष्मी व्रत अतिशय प्रचलित आहे. यंदा या व्रताचे उद्यापन चौथ्या गुरुवारी करत असताना अमावस्या तिथी सुरू होत असल्याने अनेकांच्या मनात या व्रताशी संबंधित संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी व्रताची माहिती देणारी जी पारंपरिक पोथी आहे त्यातून याबाबत खुलासा करून घेऊ. हे व्रत सुख, शांती, धनसंपत्ती व स्त्री लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करावयाचे आहे. व्रत करणारे स्त्री पुरुष शरीराने व मनाने स्वच्छ व आनंदी असावेत. ह्या व्रताला कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करता येईल. दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत पूजाविधीसह करावे. महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे. अशा प्रकारे 8 गुरुवार हे व्रत आचरून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. तसेच हे व्रत वर्षभरही करता येते. वर्षभर दर गुरुवारी आपल्या कुलदेवतेसमोर किंवा देवीच्या छायाचित्रासमोर बसून श्री महालक्ष्मी व्रतकथा व महात्म्य ह्यांचे वाचन करावे. व्रताचे उद्यापनाच्या दिवशी 8 सुवासिनींना अगर 8 कुमारिकांना घरी बोलवावे. प्रत्येकीला पाटावर किंवा आसनावर बसवून ती व्यक्ती महालक्ष्मी स्वरूप समजून तिला हळदी कुंकू लावावे. पूजा व आरती संपल्यावर प्रसाद म्हणून फळ आणि या पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी व नमस्कार करावा. हेच ह्या व्रताचे उद्यापन. मार्गशीर्षात 4 किंवा 5 गुरुवार आल्यास पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून चौथ्या किंवा 5व्या गुरुवारी एकादशी, अमावस्या असली तरीही व्रताचे उद्यापन करावे. व्रताचे दिवशी उपवास करावा. केळी, फळे, दूध घ्यावे. उपाशी राहू नये. रात्री गोडाचे जेवण करून देवीला नैवेद्य दाखवून सर्वांसह भोजन घ्यावे. हे व्रत संसारी जोडप्यांसाठी पद्मपुराणात सांगितले आहे. काही कारणांनी हे व्रत करताना अडचण येते तेव्हा त्यांनी दुसऱ्याकडून पूजा करून घ्यावी. उपवास मात्र स्वतः करावा. तो गुरुवार मोजू नये. इतर कोणतेही उपवास असताना हे गुरुवार व्रत आले तरी हे व्रत करावे. रात्री पूजा करावी. वाटल्यास रात्री जेवू नये. ज्यांना हे व्रत दिवसा करता येत नसेल त्यांनी रात्री करावे. फक्त दिवसा भोजन करू नये. निराहार राहू नये. या पोथी श्रवणाचा लाभ सर्वांना घ्यावा. पोथी वाचताना एकाग्रता व शांतता असावी. पोथी वाचनाच्या वेळी महालक्ष्मीचे अस्तित्व गुप्त स्वरूपात जाणवेल. शांतता व मनाची एकाग्रता असणाऱ्यांना सुवासही जाणवेल. मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी दिनांक 18/12/2025 या दिवशी उद्यापन करावे असे विधान असल्यामुळे उद्यापन अवश्य करावे. नैवेद्य करावा. ज्या सुवासिनीचा उपवास नाही अशी सुवासिनी जेवायला बोलवावी. यंदा शेवटच्या गुरुवारी अमावस्या प्रारंभ होत असल्याने अकारण काही लोकांनी संभ्रम निर्माण केला आहे. मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र गेल्या 4 ते 5 वर्षात सोशल मीडियाचा वापर अति प्रमाणात झाल्याने काही जण चुकीची माहिती प्रसारित करून इतरत्र संभ्रम निर्माण करतात. त्यावर विश्वास ठेवू नका आणि ठरल्याप्रमाणे 18 डिसेंबर रोजीच व्रताचे उद्यापन करा. वरील माहिती आपल्याला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.